एकतर फॉरेक्सचा अर्थ बघा, कधी कधी माझ्या तोंडातून फॉरेक्स मार्केट येईल, कधी कधी करन्सी मार्केट येईल. ओके, सगळीच लोक याला फॉरेक्स मार्केट म्हणून ओळखतात, पण आता फॉरेक्स हा शब्द वगळण्यात येऊन तिथे आता करन्सी मार्केट म्हणून हा शब्द वापरला जातो. ओके, त्यामुळे फॉरेक्स आणि करन्सी दोन्ही एकच मार्केट आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की फॉरेक्स मार्केट कधीतरी मॅडम फॉरेक्स मार्केट बोलतायत आणि कुठेतरी मॅडम करन्सी मार्केट बोलतायत. तर कन्फ्युजन होऊन देऊ नका, फॉरेक्स आणि करन्सी एकच मार्केट आहे. मुळात फॉरेक्सचा अर्थ काय होतो? फॉरेन एक्सचेंज. वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या करन्सीज असतात, ज्याला आपण चलन बोलतो. उदाहरणार्थ अमेरिकेची करन्सी कुठली आहे? USD. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाची करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच AUD. आपली भारताची करन्सी काय आहे? INR. म्हणजेच अशाच प्रत्येक देशाच्या करन्सीज ह्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. प्रत्येक देशाच्या करन्सीचा भाव हा त्या हॅलो. देशाच्या इकॉनॉमीवरती अवलंबून असतो. हाँ, म्हणजेच जगातल्या बाकी तुमसे देशाच्या बोल क्या तुलनेमध्ये, लाया? एक मिनिट मला म्यूट करू दे. अच्छा, तू क्या लाया? प्रत्येक देशाच्या करन्सीचा भाव त्या देशाच्या इकॉनॉमीवरती अवलंबून असतो. म्हणजे जगातील बाकी देशांच्या तुलनेमध्ये तो देश किती प्रगत आहे त्यानुसार हा भाव ठरत असतो. पण हा भाव कायमस्वरूपी सारखा नसतो, त्यामध्ये चढ उतार होत असतात. फॉर एक्झाम्पल, इंडियन मार्केटमध्ये पण आपण कुठल्याही कंपन्यांचे शेअर्स जर खरेदी केले तर आपण घेतलेल्या किमतीमध्ये कधीच शेअर्स राहत नाही. एकतर तो पडलेला तरी असेल किंवा त्याच्यामध्ये वाढ तरी होत असते. ओके, तर जर आपण समजा USD मध्ये आणि AUD मध्ये दोन करन्सीचा विचार केला, तर जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये एखादी चांगली घटना घडेल किंवा त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, त्यावेळी त्या ऑस्ट्रेलियन डॉलरचा भाव हा USD पेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसेल. तसेच समजा अमेरिकेमध्ये जर एखादी वाईट घटना घडली तर USDचा भाव हा AUD म्हणजे ऑस्ट्रेलियनच्या तुलनेमध्ये खाली पडलेला दिसेल. ओके, म्हणजेच फॉरेक्स मधील करन्सी मधले हे चढ उतार जे असतात, त्या चढ उतारामध्ये आपण ट्रेड करून नफा कमवतो. फॉर एक्झाम्पल, इंडियन मार्केटमध्ये सुद्धा आपण काय करतो? काही कंपन्यांचे शेअर्स कमी भावामध्ये खरेदी करतो आणि त्याचा भाव वाढला की आपण ते विकतो. आता इंडियन मार्केटमध्ये दोन प्रकारचे ट्रेडर असतात. आपण त्याला एकतर म्हणू इन्व्हेस्टमेंट लॉंग टाइम मध्ये करणारे असतात किंवा ट्रेडर असतात. बघा, इन्व्हेस्टमेंट करणारा जो व्यक्ती असतो त्याला मार्केट कधीही खाली पडलेलं नको असतं. ओके, पण ट्रेडर जो असतो त्याला दोन्ही मार्केटमध्ये तो ट्रेड करतो, चढत्या मार्केटमध्ये सुद्धा आणि पडलेल्या मार्केटमध्ये सुद्धा. चढत्या मार्केटमध्ये तो इंट्राडे करू शकतो, पडत्या मार्केटमध्ये तो शॉर्ट सेल करू शकतो, किंवा तुम्ही इंडेक्स ऑप्शन्स मध्ये किंवा फ्युचर मध्ये गेलात तर तुम्ही कॉल आणि पुट घेऊन सुद्धा या मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. पण करन्सी मार्केटमध्ये दोन करन्सीच्या चढ उतारामध्ये आपण काय करतो? ट्रेड करत असतो. फॉरेक्स मार्केट जे आहे हे संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त ट्रेड केले जाणारे मार्केट आहे. फॉरेक्स मध्ये एका करन्सीची तुलना दुसऱ्या करन्सी सोबत केली जाते आणि त्यातला तफावत जो असतो त्यामधला ट्रेड आपण काय करतो? पेअर मध्ये करत असतो. बघा, इंडियन मार्केटमध्ये तुम्ही एकाच कंपनीच्या शेअर्सवरती खरेदी विक्री करत असता. फॉर एक्झाम्पल, रिलायन्स, विप्रो, TCS, HDFC, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा. ओके, तुम्ही कुठल्याही कंपन्या किंवा बँकांचे शेअर्स घेता, तुम्ही एकच खरेदी करता, म्हणजे एकच कंपनी असते आणि त्यातले तुम्ही कितीही शेअर्स करून शेअर्स खरेदी विक्री करू शकता. पण करन्सी मार्केटमध्ये तसं नाहीये. करन्सी मार्केटमध्ये आपल्याला दोन देशांच्या जोडीवरती, ज्याला आपण पेअर बोलतो, तर त्याच्यावरती आपल्याला ट्रेड करावा लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल, तुम्ही USD मध्ये ट्रेड करू शकत नाही किंवा फक्त INR मध्ये ट्रेड करू शकत नाही, पण तुम्ही USD आणि INR मध्ये ट्रेड करू शकता.
ओके. त्यानंतर तुम्ही नुसतं एयुडी मध्ये ट्रेड करू शकत नाही किंवा युएसडी मध्ये ट्रेड करू शकत नाही, पण तुम्ही युएसडी एयुडी मध्ये ट्रेड करू शकता. ओके. तुम्ही क्रॉस करन्सी पेअर मध्ये पण ट्रेड करू शकता किंवा नुसत्या करन्सी पेअर ज्या करन्सी युएसडी सोबत आहेत, ओके, त्यांना आपण बेस करन्सी बोलतो. आणि ज्या करन्सी क्रॉस म्हणजे दोन देशांच्या करन्सीज असतात त्यांना आपण क्रॉस पेअर्स करन्सी बोलतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल युरो जेपीवाय आहे, एयुडी जेपीवाय आहे. ओके. तर आपण दोन देशांच्या करन्सीवरती आपण इथे ट्रेड करत असतो. आता आपण फॉरेक्स मार्केटच का केलं पाहिजे ह्याचं मी ज्या वेळेला आपण वेबिनार घेतलेला होता त्यावेळेला आपण बघितलेलं होतं की फॉरेक्स मार्केट आणि करन्सी इंडियन मार्केटमध्ये काय फरक आहे. ओके. फर्स्ट म्हणजे फॉरेक्स मार्केट जे आहे ते आपण दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ट्रेड करू शकतो. म्हणजेच आपण भारतीय ब्रोकरकडे सुद्धा ट्रेड करू शकतो. म्हणजेच आपले जे इंडियन ब्रोकर आहेत, अपस्टॉक आहे, झिरोदा आहे, एंजल आहे, इथे सुद्धा काही करन्सी पेअर्स आहेत की जिथे आपण ट्रेड करू शकतो. पण इकडचा टायमिंग हा 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असतो. त्याच्यामुळे इथे म्हणावा तेवढा व्हॉल्यूम किंवा लिक्विडिटी क्रिएट होत नाही आणि त्यामुळे काय होतं या मार्केटमध्ये आपण जास्तीचा फायदा करून घेऊ शकत नाही. ओके. जर एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा करन्सीमध्ये जर लिक्विडिटी असेल तरच तुम्ही तिथे काय करू शकता, बऱ्यापैकी प्रॉफिट करू शकता. ओके. त्याच्यामुळे इंडियन ब्रोकरकडे सुद्धा आपल्याला काही करन्सी पेअर्स आहेत, पण सगळेच्या सगळे करन्सी पेअर्स भारतीय ब्रोकरकडे किंवा इंडियन ब्रोकरकडे अवेलेबल नाही आहेत. ओके. त्यानंतर दुसरा प्लॅटफॉर्म जो आहे ज्याला आपण बोलतो आंतरराष्ट्रीय फॉरेक्स ब्रोकर. ओके. तर हे ब्रोकर जे आहे ज्यांच्याकडे आपण अकाउंट ओपन करून जगातल्या सर्व करन्सी पेअर मध्ये ट्रेडिंग करू शकतो. ओके. इथे जगभरातल्या सगळ्या करन्सी पेअर्स आहेत. जगभरातली सगळी लोक या प्लॅटफॉर्मवरती येऊन ट्रेडिंग करत असतात. त्यामुळे इथे व्हॉल्यूम खूप चांगल्या प्रकारे जनरेट होतो आणि इथे आपण जो प्रॉफिट कमवतो तो सुद्धा एक चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे आपल्याला जर करन्सी मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला फॉरेक्स ब्रोकरची आवश्यकता आहे. क्लिअर इथपर्यंत? समजते मी काय बोलते ते? प्लीज चॅट बॉक्स मध्ये येस नो टाइप करा. ओके. आणि ज्यांना डाऊट असतील ते नंतर विचारू शकतात. ओके. फॉरेक्स मध्ये आपण 24 तास ट्रेड करतो. हे मार्केट 24 तास आणि आठवड्याचे 5ही दिवस चालतं. त्यामुळे जर आपण एक नवीन ट्रेडर असू किंवा आपल्याकडे जर आपण नवीन स्ट्रॅटर्जी शिकणार असू, फॉर एक्झाम्पल आता, ओके, जर आता तुम्ही एक नवीन स्ट्रॅटर्जी शिकणार आहात आणि बघा ऑलरेडी तुम्ही कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरती म्हणजे कुठेतरी जॉब करताय किंवा कुठला तरी बिझनेस करताय. ओके. तर आता तुमच्याकडे राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचंय, करन्सी मार्केट करायचंय. असं ऑप्शन तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये अवेलेबल नाही. इंडियन मार्केटमध्ये काय होतंय, आपल्याला टायमिंगचा प्रॉब्लेम होतो. सकाळी 9:15 होते, ऑलरेडी 3:30 आपण कुठल्या तरी जॉब वरती असतो. संध्याकाळी येईपर्यंतच आपल्याला 6-7 वाजतात. त्यामुळे आपण इंडियन मार्केटमध्ये फोकसली ट्रेडिंग म्हणून काम करू शकत नाही. तुम्ही इन्व्हेस्टिंग म्हणून काम करू शकता किंवा तिथे इन्व्हेस्टर म्हणून राहू शकता. पण ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला डेडिकेशन किंवा तुमच्या समोर चार्ट असणं आवश्यक आहे. ओके. पण जर आपल्याला एक ट्रेडर बनायचं आहे, ओके, आणि एक प्लॅटफॉर्म जर पाहिजे असेल तर आपल्याला हा एक प्लॅटफॉर्म खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार अगदी रात्री 2:30 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं आणि पहाटे 3:30 वाजता पुन्हा मार्केट चालू होतं. म्हणजेच रात्री फक्त 1 तास मार्केट बंद असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, लाईव्ह मार्केट बघायचं असेल, बघा ऑफलाईन मार्केट कोणी दाखवेल किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये तुम्ही एखादी स्ट्रॅटर्जी पण शिकला तरी तुम्ही घरी येऊन जरी बघितलात तरी ती ऑफलाईन मार्केटमध्ये चेक करणार आहात. इथे तुम्ही कधीही बसा, तुम्हाला लाईव्ह मार्केटच दिसेल आणि त्या लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला तुमची स्ट्रॅटर्जी चेक करता येईल. का चेक करता येईल? इथे दुसरं एक ऑप्शन आहे की इथे एक तुम्हाला $10,000 तुम्ही डेमो अकाउंट सुद्धा ओपन करू शकता हा क्लास शिकल्यानंतर.
ओके, डेमो अकाउंटला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला विश्वास वाटला, ट्रस्ट आला की तुमच्याकडे की बाबा ही स्ट्रॅटर्जी वर्क होते, तर तुम्ही लाईव्ह अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. त्याच्यामुळे काय आहे की इथे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप चांगली संधी आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार या मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. ओके, जर आपण प्रोफेशनल ट्रेडर असू तर आपल्या सोयीनुसार कधीही आपण फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करायला वेळेचं बंधन असल्यामुळे आणि फॉरेक्स मार्केट हे 24 तास ओपन असल्यामुळे आपण कधीही ट्रेड करून यामध्ये पैसे कमवू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट इकडे आहे वेळेचा. ओके, त्यानंतर भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करताना आपल्याला ब्रोकरला भरमसाठ ब्रोकरेज द्यावं लागतं. त्याशिवाय आपल्याला अदर टॅक्सेस सुद्धा द्यावे लागतात. त्याशिवाय आपल्याला आपलं डीमॅट अकाउंटचा एएमसी चार्ज सुद्धा द्यावा लागतो. त्याशिवाय अदर हिडन चार्जेस सुद्धा आपल्याला द्यावे लागतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करत असाल इंडियन मार्केटमध्ये, ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करणार त्या सेम डे तुम्हाला संध्याकाळपर्यंत ईमेल येतो की तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये कुठल्या सेगमेंटमध्ये ट्रेड केलेला आहे आणि त्या ट्रेडच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला किती ब्रोकरेज आणि किती टॅक्सेस द्यावे लागलेले आहेत हे तुम्ही तिथे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. माझ्या मते जर मी अपस्टॉकला ट्रेडिंग करते तर प्रत्येक बाय सेलच्या पोझिशनला मला 75 रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो. म्हणजेच जर मी 1000 रुपयाचं प्रॉफिट काढलेला आहे तर आधी माझ्या अकाउंटला 1000 रुपये जमा होतील आणि नंतर त्यातले 75 रुपये कट होतील, म्हणजे 925 रुपये हा माझा प्रॉफिट असेल. ओके, तर त्याच्यामुळे इथे फॉरेक्स मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेड करतो तर इथे सुद्धा आपल्याला बघा कोणी आपल्यासाठी फुकट काम करणार नाही. आपण कोणाच्या माध्यमातून काम करणार आहोत? आपण जेव्हा मेटा ट्रेडर 5 हा एक प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्रोकर लिंक करावा लागतो, त्यावेळेलाच आपण लाईव्ह ट्रेड करू शकतो. ओके, आता तो ब्रोकर आपल्यासाठी फुकट काम करणार आहे का? ओके, तर त्याला सुद्धा त्याचं जे काम आहे तो आपल्याला काय सर्व्हिस देतोय? तो आपल्याला कॅश डिपॉझिट करून देतोय, आपली कॅश विथड्रॉ करून देतोय, आपले ट्रेड लावून देतोय, आपल्याला अकाउंट ओपन करून देतोय. ओके, तर त्या अगेन्स्ट मध्ये तो काय करणार आहे? काहीतरी चार्जेस घेणार आहे. ओके, तर पूर्वी कमिशन अकाउंट आणि स्प्रेड असे 2 अकाउंट्स असायचे. आपल्याला चॉईस करावं लागायचं की आपल्याला कमिशन अकाउंट पाहिजे की आपल्याला स्प्रेड अकाउंट पाहिजे. पण आता कमिशन अकाउंट सगळीकडेच बंद झालेले आहेत. आता सगळीकडे आपले स्प्रेड अकाउंटच चालतात. तर हा स्प्रेड म्हणजेच काय? तर आपण पुढे जाऊन बघूया. पण आता तात्पुरतं लक्षात घ्या की आपल्याला फॉरेक्स मार्केटमध्ये एक स्प्रेड द्यावा लागतो आणि तो अगदी नॉमिनल स्प्रेड असतो. आपल्याला आपल्या प्रॉफिटमध्ये तो कळून सुद्धा येत नाही. ओके, त्यानंतर इंडियन मार्केटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्जिन ही प्रत्येक ब्रोकरवरती अवलंबून असते, तर ती आपल्याला 20 ते 30 पट, काही वेळेला 50 पट पण मिळते. पण फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्याला एकाच 500 पट मार्जिन मिळते. त्यामुळे आपला जो ट्रेड असतो तो आपला काय होतो 0.01 चा. आता 0.01 म्हणजेच काय? तर जसं निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपली 25-15 ची लॉट साईज आहे, तर इथे आपण काय करतो 0.01 म्हणजे सुरुवातीला आपण नवीन ट्रेडर आहोत, आपलं कॅपिटल कमी आहे, तर आपण काय करतो अगदी मिनी लॉट साईजने काम करतो, जिला आपण बोलतो 0.01 ते 1 स्टँडर्ड लॉट. 1 स्टँडर्ड लॉट म्हणजेच काय की 0.01 ला तुम्ही 100 टाइम्स मल्टिपल केलं तर तुमचा 1 स्टँडर्ड लॉट तयार होतो. ओके, तर इथे तुम्ही तशा मल्टिपल पोझिशन्स लावण्यासाठी आपल्याला ब्रोकरकडनं काय मिळतं? 500 पट मार्जिन मिळतं. ओके, आणि ते कॅल्क्युलेशन तिथे समोरच असतं आपल्या, ज्या वेळेला आपण लाईव्ह अकाउंट ओपन करतो त्यावेळेला. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की इंडियन मार्केटमध्ये आपण सेलची पोझिशन ओव्हरनाईट होल्ड करू शकत नाही. तुम्ही जर इंट्राडे करणार असाल, फॉर एक्झाम्पल हा शॉर्ट सेलचा भाग आहे आणि ज्या वेळेला आपण इंडियन मार्केटचा आपल्या पोर्शनमध्ये भाग येतो त्यावेळेला मी शॉर्ट सेल तुम्हाला चांगल्यापैकी समजावून सांगते. पण आता तात्पुरतं लक्षात घ्या, शॉर्ट सेल म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल
की रिलायन्स आहे आणि रिलायन्स आज पडतोय. आपल्याला वाटतंय की रिलायन्सवरती एक वाईट म्हणजे बातमी आलेली आहे. त्यांचा प्रॉफिट वगैरे ह्या क्वार्टरला चांगला झालेला नाहीये. त्यामुळे काय होईल, रिलायन्स आज पडेल आणि आपल्याला ही न्यूज कळालेली आहे. ओके. पण आता नॉर्मली काय असतं, आपण एखादा शेअर खरेदी करतो तेव्हा तो विकू शकतो. व्यवहार आपण कसा करतो, एखादा शेअर आपण विकत घेतलेला असू तरच तुम्ही विकणार आहात. म्हणजेच रिलायन्स जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तरच तुम्ही तो विकू शकणार आहात. पण मी ते म्हणेन की रिलायन्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नाहीये, पण तो आज पडतोय म्हणून तुम्ही आज विकत काय करणार आहात, त्याला सेल करणार आहात. फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा भाव आता ₹2400 आहे. ओके. आणि कळतोय तो आपल्याला ₹2300 खाली पडणार आहे. म्हणजे तुम्ही 2400 ला सेल करून तो 2300 ला बाय करणार आहात. पण ही पोझिशन तुम्ही कधी करणार आहात? तुम्ही जेव्हा इंट्राडे ऑप्शन सिलेक्ट करणार आहात. नवीन लोकांना थोडंसं वरून जाईल डोक्यावरनं, पण ज्यावेळेला पोर्शनचा भाग येईल त्यावेळेला ते क्लिअर समजेल. ज्या वेळेला तुम्ही इंट्राडे ऑप्शन सिलेक्ट करणार आहात, त्याच वेळेला तुम्हाला ब्रोकर तिथे ऑप्शन देतो की येस तुम्ही शॉर्ट सेल करू शकता. एंड ऑफ द डे ब्रोकरला सेबीला दाखवून द्यायचं आहे की आज किती बाय झाले आणि आज किती सेल झालेले आहेत. तुम्ही पहिला बाय केला आणि नंतर सेल केला किंवा तुम्ही पहिला सेल केला नंतर बाय केला, हे ब्रोकरला सेबीला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीये. ओके. म्हणून तुम्हाला ब्रोकर काय करतो, अलाउ करतो की बाबा तुला मी इंट्राडे जर सिलेक्ट करत असशील तर मी तुला शॉर्ट सेल करायला देतो, कारण आज रिलायन्स पडतोय. ठीक आहे. मग तुम्ही इंट्राडे ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तरच तुम्ही शॉर्ट सेल करू शकता, अदरवाईज नाही. कळतंय तुम्हाला मी काय बोलते ते? प्लीज चॅट बॉक्समध्ये येस नो सांगा. नाही कळालं तरी नो म्हणून लिहा. ज्यावेळी पोर्शनचा भाग येईल त्यावेळेला तुम्हाला क्लिअर कट समजेल. ओके. जास्त प्रेशर लोड घ्यायची गरज नाही. ओके. पण करन्सी मार्केटमध्ये तुम्ही सेलची पोझिशन कितीही दिवस होल्ड करून ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मी गोल्डमध्ये ट्रेड करते तर मी गोल्डमध्ये बाय सुद्धा ऍट अ टाइम करेन आणि गोल्डमध्ये सेल सुद्धा ऍट अ टाइम करेन. आणि दोन्ही पोझिशन, बाय आणि सेलच्या पोझिशन मी कितीही दिवस होल्ड करून ठेवू शकते. इथे कुठलीही एक्सपायरी नाहीये फॉरेक्स मार्केटमध्ये, किंवा इथे कुठलाही टाइम डिके नाहीये की तुम्ही आज या 2450च्या भावाला गोल्ड खरेदी करताय आणि मग तो एक एक दिवस पुढे गेल्यानंतर गोल्डचा भाव कमी होईल जास्त होईल असं नाही. जे मार्केट चालेल त्या मार्केट प्रमाणे तुम्ही तिथे प्रॉफिट लॉस कव्हर करू शकता. त्यामुळे खूप सेफ, जर तुम्ही प्रॉपर ट्रेड केला, तुमची सायकोलॉजी खूप चांगली असेल आणि तुम्ही पोझिशन बरोबर घेतलेली असेल, तुमचा ट्रस्ट असेल, तुमच्याकडे पेशन्स असतील, तुमच्याकडे फंड मॅनेजमेंट चांगलं असेल, तुमचं रिस्क मॅनेजमेंट चांगलं असेल, तर तुम्ही करन्सी मार्केटमध्ये डेफिनेटली ट्रेड करून प्रॉफिट कमवू शकता. ओके. इक्विटी मार्केटमध्ये बघा किंवा इंडियन मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन हा एक प्रकार चालतो. तर मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, की इथे ऑपरेटर्स लोक एकत्र येऊन काय करतात, रिटेलर इन्व्हेस्टरला आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा लॉस करतात. ओके. तर मॅनिप्युलेशन थोडक्यात समजून घ्या की इथे होलसेलर आणि रिटेलर असतात. होलसेलर करोडोमध्ये शेअर्स खरेदी करतात. आपण जे रिटेलर असतो ते 2, 5, 10, 15, 20, 25 या पट्टीमध्ये आपण शेअर्स खरेदी करतो. आपण शेअर्स खरेदी करायला केव्हा जातो, जेव्हा होलसेलर लोकांचं पोट भरलेलं असतं आणि ती लोक तो भाव अवाच्या सव्वा नेऊन ठेवतात आणि त्यानंतर त्यांना कळतं की रिटेलर लोक आता शेअर्स तो खरेदी करायला आलेले आहेत, त्यावेळेला ते विकायला सुरुवात करतात. म्हणजेच काय, याला बोलतो आपण मॅनिप्युलेशन. ओके. पण करन्सी मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये अशा गैरप्रकारांना वाव नाही. कारण फॉरेक्स मार्केट जे आहे किंवा करन्सी मार्केट जे आहे, बघा स्ट्रेट विचार करा, इंडियन मार्केट इंडियापुरतंच मर्यादित आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. करन्सी मार्केट जे आहे ते प्रत्येक देशाच्या करन्सीवरती ट्रेड होतो आणि हा ट्रेड पेअरमध्ये होतो. मग मॅनिप्युलेशन तुम्ही कशामध्ये करणार? फॉर एक्झाम्पल USD INR मध्ये तुम्ही ट्रेड करताय, तर मॅनिप्युलेशन कशामध्ये होईल? USD मध्ये होईल की INR मध्ये होईल? हे करणं खूप कठीण आहे. त्यामुळे मॅनिप्युलेशनला इथे वाव नाही. ओके. आणि याची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे अशा गैरप्रकारांना इथे तरी वाव नाहीये. ओके. फॉरेक्स मार्केट जे आहे ते जगभरामधून ट्रेड केले जात असल्यामुळे इथे
लिक्विडिटी खूप चांगल्या प्रकारे असते. ओके, म्हणूनच आपण इथे काय करू शकतो, व्यवस्थितरित्या ट्रेड करू शकतो आणि एखादा ट्रेड तुमचा अडकला, ओके, तर थोडं रेंज बाउंडच मार्केट असतं, तर तिथे तुम्ही काय करू शकता, पेशन्सली तुमच्याकडे जर फंड अवेलेबल असेल तर तुम्ही उभे राहू शकता. ओके, फॉरेक्स ट्रेडिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप ऍडव्हान्स आहे, बऱ्याच पर्यायांनी युक्त आहे. ओके, ज्यावेळेला आपण मेटा ट्रेडर 5 ह्याचं इंट्रोडक्शन करून घेऊ त्यावेळेला तुम्हाला कळेल की इथे बघा तुम्ही बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप ह्या ऑर्डर्स अगदी इझिली लावू शकता. तुम्ही दोन्ही ऍट अ टाइम पण लावू शकता. बाय सेल लिमिट, बाय सेल स्टॉप, बाय सेल स्टॉप लिमिट अशा तुम्ही प्रत्येक ऑर्डर लावू शकता. तर बाय स्टॉप, सेल स्टॉप वगैरे काय आहे, ज्या वेळेला आपण मेटा ट्रेडर्सची ओळख करून घेऊ त्यावेळेला तुम्हाला ते समजेल. ओके, तर मी खूप ऍडव्हान्स प्लॅटफॉर्म आहे, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इथे ट्रेडिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगते, जर गोल्ड आता ₹2400 आहे आणि पुढे तो 2450 पर्यंत जाणार आहे, तर समोर आपल्याला $50 प्रॉफिट दिसतंय, पण आपण $50 प्रॉफिट एकत्ररित्या घेत नाही, तर आपण 2-2, $4-4 प्रॉफिट घेत जातो. म्हणजेच काय करतो, वरच्या ऑर्डर आपण लावून ठेवतो आणि खालच्या ऑर्डरचं प्रॉफिट बुक करत जातो. ओके, तर ज्यावेळेला लाईव्ह आपण बघू त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला समजेल. आता नाही समजलं तरी चालेल. फक्त सांगायचं उद्दिष्ट आहे, की करन्सी मार्केटमध्ये खूप चांगल्या फॅसिलिटी आहेत, की आपण तिथे चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकतो. फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट ओपन करणं सुद्धा खूप सोपं आहे. इथे कुठलेही फिजिकल डॉक्युमेंट्स दिले जात नाहीत किंवा मागवले जात नाही. ओके, सगळ्यात महत्वाचं इथे एक प्रकार आहे, ज्याला आपण बोलतो कॉपी ट्रेडिंग प्रकार. ठीक आहे, तर कॉपी ट्रेडिंग प्रकार म्हणजेच काय, की इथे समजा तुम्ही फ्युचरमध्ये खूप चांगले ट्रेडर झालात. ओके, तर ट्रेडर झाल्यानंतर आपण काय करू शकतो, इथे मल्टिपल अकाउंट्स ओपन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता सध्या माझ्याकडे $100 अकाउंट आहे. ओके, कालांतराने मी एक चांगली ट्रेडर झाले, तर मी $100 10 अकाउंट्स ओपन करू शकते. ओके, ट्रेड मी एकाच मास्टर अकाउंटला घेणार आहे. ओके, एक मी मास्टर अकाउंटकडे आणि उरलेले 10 त्याचे कॉपी सेटअप लावेन. ठीक आहे, आता मी एका मास्टर अकाउंटला ट्रेड लावल्यामुळे ते बाकीचे 10 अकाउंट या मास्टर अकाउंटला लिंक केल्यामुळे ऑटोमॅटिकली बाकीच्या 10 अकाउंटला ट्रेड लागणार आहे. तुम्हाला काम एकाच अकाउंटला करायचंय. ओके, समजा मी इथे $2चं प्रॉफिट काढलं मास्टर अकाउंटला, तर बाकीच्या अकाउंटला सुद्धा $2-2चं प्रॉफिट बुक होणार आहे. म्हणजेच $2 इंटू 10 म्हणजे $20चं प्रॉफिट तुम्ही इथे काढू शकता. वाईस वर्सा, $2चा लॉस झाला तर बाकीच्या अकाउंटला सुद्धा $20चा लॉस होणार आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की एकच अकाउंट $1000चं करून तिथे खूप मोठी लॉसेस, कारण हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे असंच होतं, जर आपल्या अकाउंटला जास्त पैसे असतील, फॉर एक्झाम्पल नॉर्मली पण बघा आपल्या सेव्हिंग अकाउंटला जर जास्त पैसे असतील तर खर्च पण त्याच पद्धतीने होतात. पण जर समजा लिमिटेडच पैसे आहेत तर आपण लिमिटेडच पैसे वापरणार. क्लिअर, म्हणजेच जर तुमचं $100चं अकाउंट आहे तर तुमची लॉट साईज पण $100 प्रमाणेच असणार आहे आणि $1000चं अकाउंट असल्यामुळे लॉट साईज पण मोठी असणार आहे. त्यामुळे होणारा प्रॉफिट आणि लॉस सुद्धा तुम्हाला मोठा दिसणार आहे. त्यामुळे स्वतःच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये कंट्रोल करण्यासाठी $100-100चे तुम्ही मल्टिपल अकाउंट्स ओपन करून काय करू शकता, अशा प्रकारे कॉपी ट्रेडिंग सुद्धा इथे करू शकता. इंडियन मार्केटमध्ये तसं पॉसिबल नाहीये. इंडियन मार्केटमध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक व्यक्तीच्या नावाने अकाउंट्स ओपन करावे लागतील किंवा वेगवेगळ्या ब्रोकर्सकडे अकाउंट ओपन करावे लागतील आणि सगळीकडे आपल्याला काय करावं लागेल, ट्रेड घेत बसावं लागेल किंवा आपल्याला मल्टिपल लॉट साईजमध्ये ट्रेड करावं लागेल. म्हणजे शेवटी तेच आहे, की होणारा प्रॉफिट आणि होणारा लॉस सुद्धा त्याच पद्धतीने दिसेल. कळतंय तुम्हाला मी काय बोलते? प्लीज चॅट बॉक्समध्ये येस नो टाइप करा. ओके, थँक यू सो मच. आता मेन पॉइंटकडे येतोय. जी लोक ऑलरेडी करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करत असतील तर त्या लोकांना स्प्रेड माहितीये. लोक पहिल्यांदा
ब्रोकर जॉईन करायच्या आधीच हा प्रश्न विचारतात की मॅडम स्प्रेड किती असणार आहे. तर स्प्रेड म्हणजेच काय? ब्रोकरेज. ओके. इंडियन मार्केटमध्ये आपण काय करतो? ब्रोकरेज आणि टॅक्स देतो. पण फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये ब्रोकरेज ऐवजी आपण स्प्रेड देतो आणि जो आपण स्प्रेड देतो तीच फॉरेक्स ब्रोकरची कमाई असते. ओके. फॉरेक्स ब्रोकरनी निर्धारित केलेला सेल रेट आणि बायर खरेदी करत असलेला रेट याच्यामधल्या फरकाला स्प्रेड असं म्हणतात. काय म्हणाली मी? फॉरेक्स ब्रोकरने निर्धारित केलेला सेल रेट आणि बायर खरेदी करत असलेला रेट याच्यामधील फरकाला स्प्रेड असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल क्लिअर करते. गोल्ड जर मला 2400 रुपये ट्रेडिंग व्ह्यूला दिसतोय, म्हणजे माझं म्हणणं काय की तो खरेदी पण मला 2400 रुपयालाच व्हायला पाहिजे. पण ज्या वेळेला मी ऑर्डर टाकते MT5 ला तेव्हा तो मला 2400 रुपयाला खरेदी न होता 2400.25 टू 0.35 म्हणजेच 0.25 सेंट किंवा 0.35 सेंट इतका आपल्याला काय द्यावा लागतो? स्प्रेड द्यावा लागतो. तेच ब्रोकरचं कमिशन असतं. ओके. लक्षात येत आहे? तुम्हाला 0.5 सेंट मध्ये एक्स्ट्रा किंमत द्यावी लागते. ती तुमच्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येत नाही. किंवा सरळ साधा हिशोब म्हणजेच काय की पूर्वी कमिशन अकाउंट होते. ओके. तर कमिशन अकाउंट मध्ये काय व्हायचं? स्प्रेड अकाउंटला तुम्ही खरेदी करते वेळी तुमचा स्प्रेड जातो. ओके. लक्षात येते? खरेदी करते वेळी स्प्रेड जातो म्हणजे एक्स्ट्राचा चार्ज तिथे लागतो. म्हणजेच 2400 ला मला गोल्ड दिसतोय पण तो 2400 ला बाय नव्हता. समजा 2400.25 ला तो बाय झाला. ओके. आता मी काय करते? आता मला प्रॉफिट दिसतोय. प्रॉफिट किती दिसतोय? $1 प्रॉफिट दिसतोय. तर यामध्ये तुमचा स्प्रेडचं कॅल्क्युलेशन नाहीये. येते लक्षात? स्प्रेडचं कॅल्क्युलेशन तुमचं खरेदी करते वेळीच झालेलं आहे. त्यामुळे दिसतोय तो तुमचा पूर्णपणे प्रॉफिट दिसतोय. क्लिअर? क्लिअर स्प्रेड? प्लीज सांगा. स्प्रेड खूप महत्वाचं आहे. जी लोक करन्सी मार्केटला ट्रेड करणार आहेत त्यांचा. स्प्रेड म्हणजेच तुम्ही 0.25 एक्स्ट्रा देणार आहात ना, त्यानंतर जो तुम्हाला प्रॉफिट दिसणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा काय होतंय? डिडक्शन नसणार आहे. तो टोटली तुमचा प्रॉफिट असणार आहे. पण पूर्वी जेव्हा कमिशन अकाउंट्स असायचे त्यावेळेला काय व्हायचं? स्प्रेड जायचा नाही. समजा मी 2400 ला गोल्ड बायला टाकला तर तो 2400 लाच बाय व्हायचा आणि समजा मला $1 प्रॉफिट झाला तर तिथे काय व्हायचं की 0.90 मला मिळायचे आणि 0.10 कमिशन जायचं. क्लिअर? ओके. तर आता कमिशन अकाउंट्स बंद आहेत. तर आता तुम्ही क्लिअर कट फक्त लक्षात घ्या की 0.5 सेंटच्या वरती जे काही जाईल म्हणजे तर तो तुमचा स्प्रेड असेल आणि तो प्रॉफिट कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला समजत सुद्धा नाही. ओके. आता याच्यात सांगायचा मुद्दा हा आहे की प्रत्येक करन्सी पेअरचा स्प्रेड हा सारखा नसतो. करन्सी पेअरनुसार तो बदलत असतो. काही करन्सी पेअर मधला स्प्रेड हा खूप जास्त असतो ज्याला आपण बोलतो वायडर स्प्रेड आणि काही मधला तो खूप कमी असतो ज्याला आपण बोलतो नॅरो स्प्रेड. ओके. आणि हे स्प्रेड सुद्धा तुम्ही कुठल्या वेळी ट्रेड करताय यावरती अवलंबून असतात. जास्तीत जास्त स्प्रेड हा समजा नॉर्मल वेळेमध्ये जर 0.25 जात असेल तर न्यूज संध्याकाळच्या न्यूज असतात किंवा इतर वेळेला न्यूज असतात. आता ह्या न्यूज समजतात कुठे? तर फॉरेक्स फॅक्टरी ऍप आहे तिथे समजतात. ज्या वेळेला आपला तो भाग येईल त्यावेळेला तिथे समजून सांगेल. तर त्या न्यूजच्या वेळेला जर तुम्ही ट्रेड केलात ना तर तिथे तुमचा कदाचित स्प्रेड काय होईल? जास्तीचा जाऊ शकतो. पण तो खूप भरमसाठ जातो असंही नाहीये. ओके. क्लिअर इथपर्यंत? आता दुसरी गोष्ट म्हणजेच काय की इथे जे कॅल्क्युलेशन आपण करतो प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन जे करतो ते आपण पीप वरती करतो. ओके. आता पीप म्हणजेच काय की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की वेगवेगळे करन्सीची नावे आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेची करन्सी USD आहे तर भारतीय करन्सी आहे INR. आता यांच्यातल्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. ओके.
करन्सी ही नेहमी जोडीने आपण पेअरमध्ये ट्रेड करतो. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला सांगणं खूप अवघड जातं, की आपला INR वाढलाय की USD वाढले. म्हणजेच आपला INR कशामध्ये वाढणार आहे? रुपयांमध्ये वाढणार आहे आणि USD कशामध्ये वाढणार आहे? सेंटमध्ये वाढणार आहे. मग आपण काय बोलणार? सेंट वाढला की रुपया वाढला? ओके. आणि याच्यामधला जो मध्य साधलेला आहे, त्याला आपण जे युनिट बनवलेलं आहे, की काय वाढलंय हे आपल्याला सांगता येत नाहीये. म्हणून यातलं हे युनिट जे असतं, त्याला आपण पीप बोलतो आणि जे प्रॉफिट होतं, ते आपण काय करतो? पीपमध्ये कॅल्क्युलेट करतो. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा 10 पीपचा प्रॉफिट झाला, आता 10 पीप म्हणजेच काय? की 0.10, 20, 30, 40 अशा प्रकारे 10 पीपचा प्रॉफिट जेव्हा होतो, तेव्हा तुमचा $1 प्रॉफिट होतो. ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअल रित्या करन्सी मार्केटमध्ये ट्रेड कराल ना, त्यावेळेला ही गोष्ट समजेल. ओके. आणि काही वेळेला ही गोष्ट नाही समजली तरी चालते, कारण जितकं आपण खोलात जाऊ तितकं ते कॅल्क्युलेशन पण तुमचं वाढत जाईल. ओके. समोर जो दिसणार आहे आपल्याला प्रॉफिट आणि लॉस, फॉर एक्झाम्पल 0.01 लाच आपण ट्रेड करतो, तर 0.01 ने ऍज पर अवर स्ट्रॅटर्जी आपण नेहमी $3 ते $4 अगदी सहजी बुक करतो एका ट्रेडमध्ये. ओके. अशा पद्धतीने आपण 0.01 ला जेव्हा $1 जरी प्रॉफिट बुक केलं, ओके, तर मोठे ट्रेडर जे असतात, ज्यांच्याकडे फंड चांगला असतो, ती लोक 1 स्टँडर्ड लॉटच्या पट्टीमध्ये ट्रेड करतात. म्हणजे आपल्यापेक्षा 100 पट्टीने जास्त लॉट टाकतात. ठीक आहे. मग त्यावेळेला 1 स्टँडर्ड लॉटवाला पण $1च प्रॉफिट बुक करतो. त्यावेळेला त्याचं $100 प्रॉफिट होतं. मग त्या तुलनेमध्ये आपण 0.01 ला जे ट्रेड करून $1 प्रॉफिट बुक करतो, हे प्रॉफिट आपल्याला खूप जास्त आहे. कारण आपण ट्रेड कितीने केलाय? 0.01 ने. मोठा ट्रेडर पण 1 स्टँडर्ड लॉट वरती $1च बुक करतोय, तेव्हा त्याचे $100 होत आहेत. पण होणारं नुकसान पण त्याचं $100 असू शकतं. त्यावेळेला आपलं किती असेल? 0.10. आलं लक्षात? त्यामुळे आपण जे प्रॉफिट बुक करतोय 0.01 ला, ते खूप छान पद्धतीने प्रॉफिट बुक करतोय. मिनिमम आपण $3 ते $4 तरी प्रॉफिट बुक करू शकतो. क्लिअर? क्लिअर? पीप म्हणजे काय? ज्यावेळेला ऍक्च्युअल काम कराल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजतील. आता फॉरेक्स मार्केट कसं वर्क होतं, काय आहे ह्याच्यामध्ये? बघा, इंडियन मार्केटमध्ये कोण आहे? एक्सचेंजर आहे, सेबी आहे. ओके. त्यानंतर NSE, BSE आहे, स्टॉक एक्सचेंज आहेत आपले. त्यांच्या माध्यमातून CDSL, NSDL आहे. ओके. आणि त्यांच्या माध्यमातून ब्रोकर पण आहेत. म्हणजे इतकी मोठी टीम आहे इंडियन मार्केटमध्ये. म्हणून आपल्याला असं वाटतं की इंडियन मार्केट सेफ आहे. इंडियन मार्केट किंवा कमोडिटी सारखं फॉरेक्स मार्केट हे एक्सचेंज वरती काम करत नाही. त्याऐवजी ते 2 पार्टीमध्ये डायरेक्ट व्यवहार होतो. त्याला आपण बोलतो ओव्हर द काउंटर, म्हणजे OTC असं म्हणतो. ओके. फॉरेक्स मार्केट हे बँकांच्या जागतिक नेटवर्कवरून नियंत्रित केलं जातं. म्हणजेच फॉरेक्स मार्केट हे जगातल्या 4 प्रमुख ठिकाणांवरून नियंत्रित केलं जातं. ते म्हणजे लंडन, न्यूयॉर्क, सिडनी आणि टोकियो. फॉरेक्स मार्केट हे बँकांच्या जागतिक नेटवर्कवरून नियंत्रित केलं जातं आणि प्रमुख जे देश आहेत लंडन, न्यूयॉर्क, सिडनी आणि टोकियो. या सर्व ठिकाणांचे टाइम झोन हे वेगवेगळे आहेत. म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑपरेटरची वेळ संपते, तेव्हा दुसऱ्या ऑपरेटरची वेळ सुरू होते. म्हणून करन्सी मार्केट हे 24 तास चालू असतं. रिझन कळालं? 24 तास का करन्सी मार्केट चालू असतं? साधं सोपं उदाहरण, ज्या वेळेला अमेरिका झोपते त्यावेळेला आपण उठतो आणि ज्या वेळेला आपण झोपतो तेव्हा अमेरिका उठते. म्हणजेच काय झालं?
की इथे दोन्ही देशांची ऑपरेटिंग टाइम जो आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता बघा, याला आपण ओव्हरलॅपिंग पिरियड बोलतो. संध्याकाळी 6 वाजता नॉर्मली आपण सगळं वाइंड अप करतो आपलं काम. ओके. आणि अमेरिकेची संध्याकाळी 6 वाजता कामाला सुरुवात होते. अशा वेळेला तुम्ही जी लोकं ऑलरेडी करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करत असतील, तर प्रत्येक संध्याकाळी 6 वाजता आपल्याला तिकडे व्हॉल्यूम क्रिएट होतेवी दिसतो. लिक्विडिटी तिथे जास्त बघायला मिळते आणि सडनली एका स्पाइकमध्ये आपला टार्गेट किंवा एसएल दोन्ही होतात. म्हणून नॉर्मली आपण संध्याकाळी 6 वाजता तर एकतर न्यूज पण असतात, ओव्हरलॅपिंग पिरियड पण असतो. तर आपण आपली पोझिशन संध्याकाळी 5-5:30 पर्यंत जर पोझिशन घेतलेली असेल, तर ती क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. कारण एकाच कॅन्डलमध्ये खूप काही घडामोडी घडून येऊ शकतात. ओके, ज्याला आपण बोलतो ओव्हरलॅप पिरियड. क्लिअर इथपर्यंत? प्लीज सांगा चॅट बॉक्समध्ये. अकाउंट ओपनिंग मध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये आता बघा, फॉरेक्स मार्केटमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला फॉरेक्स ब्रोकरची आवश्यकता असते. मार्केटमध्ये असेच बरेच ब्रोकर आहेत ज्यांच्या मार्फत आपण फॉरेक्स मार्केटमध्ये अकाउंट ओपन करू शकतो. पण आजकाल बरेचसे ब्रोकर हे फ्रॉड ब्रोकर सुद्धा आहेत, ज्यांच्याकडे अकाउंट ओपन केले तर आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना पण करावा लागू शकतो. म्हणून फॉरेक्स ब्रोकर निवडताना आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. फॉरेक्स ब्रोकर निवडताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. एकतर तो नामांकित ब्रोकर असला पाहिजे. ओके. फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट ओपन करताना तो जुना आणि भरवशाचा असला पाहिजे. जे जुने ब्रोकर आहेत त्यांनी मार्केटमध्ये आपले एक रेप्युटेशन तयार केलेलं असतं. त्यामुळे शक्यतो हे फॉरेक्स ब्रोकर जे असतात ते फ्रॉड नसतात आणि आपण त्यांच्याकडे अकाउंट ओपन करून त्याचप्रमाणे आपण NFA आणि CFCचे मेंबर असणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे हे त्यांच्याकडे सर्टिफिकेशन्स वगैरे असतात. ओके. तर आता नॉर्मली सगळेच ब्रोकर काही ह्या सगळ्या गोष्टी दाखवत नाहीत. पण निदान थोडी तरी बॅकग्राऊंडला त्यांची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर फॉरेक्स ब्रोकरच्या तुलनेमध्ये आपल्याला तो कुठल्या सुविधा देतोय. ओके. तर बघा, काही ब्रोकर जे आहेत ते बोनस वगैरे देतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही $100 डिपॉझिट केले तर तुम्हाला 50% किंवा 100% बोनस मिळेल. तर असे जे बोनस देणारे असतात ब्रोकर, तर अशा ब्रोकरकडे आपण अकाउंट्स ओपन करत नाही. बघा, साधा सोप्पा विचार करा. जी लोकं नामांकित ब्रोकर आहेत, ओके, जी लोकं ऑलरेडी स्टेबल आहेत मार्केटमध्ये, तर त्यांना त्यांची स्वतःची ॲडव्हर्टाइज करण्याची गरज नाहीये. कारण ऑलरेडी त्यांचं नाव मार्केटमध्ये. ॲडव्हर्टाइज कोण करतं? सिंपल क्वेश्चन आहे, की जो नवीन मार्केटमध्ये येतो तो ॲडव्हर्टाइज करतो आणि तो लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे बोनस किंवा अशा प्रकारची बक्षिसं वगैरे देत असतो. त्यामुळे ब्रोकर निवडतेवेळी चांगला जो नामांकित असेल अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून एक्सनेस, ऑक्टाएफएक्स वगैरे हे असे ब्रोकर सुद्धा बघू शकता. किंवा जर कोणाला ब्रोकरचं माहिती नसेल, ओके, तर अशा वेळेला मी त्या लोकांना हेल्प करते. पण अशी कुठलीही कंपल्सरी नाहीये, की तुम्ही आमच्याचकडे अकाउंट्स ओपन केले पाहिजेत. ओके. प्रत्येक ब्रोकरचा स्प्रेडचा भाव हा वेगवेगळा असतो. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं स्प्रेड किंवा कमिशन ते वेगवेगळं असतं. ओके. तसंच आपल्या इंडियन ब्रोकरकडे पण आहे. त्यामुळे काही हा नवीन प्रश्न नाहीये. अपस्टॉकला वेगळा आहे, एंजलला वेगळा आहे, झिरोदाला वेगळा आहे. तर इथेही तेच आहे, की प्रत्येक ब्रोकरचा स्प्रेडचा भाव सुद्धा वेगवेगळा आहे. मग आपण काय करतो, जिथे आपल्याला कम्फर्टेबल किंवा जिथे आपल्याला कमी वाटतोय, तिथे आपण काय करू शकतो, अकाउंट ओपन करू शकतो. ओके. त्यानंतर त्यांनी डिपॉझिट आणि विथड्रॉ आपल्याला वेळेवरती दिली पाहिजे. नॉर्मली डिपॉझिटला 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये आणि विथड्रॉलसाठी मिनिमम 24 तास सांगतात, पण त्याच्याही अगोदर आपल्याला विथड्रॉ मिळणं आवश्यक आहे. ओके. तर अशा पद्धतीच्या सुविधा जर आपल्याला एखादा ब्रोकर देत असेल, तर आपण त्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, सगळ्याच ब्रोकरकडे मॅक्सिमम करन्सी पेअर पण नसतात. ओके. किंवा इंडेक्स ऑप्शन्स नसतात तिथे. तर आपल्याला मॅक्सिमम करन्सी पेअर देणारा ब्रोकर किंवा सगळ्या असलेल्या इंडेक्स ऑप्शन वगैरे असलेले ब्रोकर आपल्याला निवडता यायला पाहिजे. काही ब्रोकरला क्रिप्टो करन्सीचे पण
ऑप्शन्स अवेलेबल नाहीयेत. जर तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रेड करायचे असतील तर सगळ्या सेगमेंट लागत असणारे ब्रोकर्स आपल्याला काय करावे लागतील, निवडावे लागतील. त्यानंतर ट्रेडिंगचा प्लॅटफॉर्म हा दोन्ही ठिकाणी असायला पाहिजे, लॅपटॉपवरती आणि डेस्कटॉपवरती. ओके, ज्याला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे तो ट्रेडिंग करू शकतो. ओके, त्यानंतर कस्टमर सर्व्हिस खूप महत्वाची आहे की आपल्याला त्यांनी प्रॉपर सर्व्हिस दिली पाहिजे. ओके, तर अशा प्रकारच्याच ब्रोकरकडे आपण काय करतो, अकाउंट ओपन करतो. ओके, तर मी आता स्क्रीन शेअर करते करन्सी पेअरची. तर तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर तुम्ही ते वॉच लिस्टला लावून ठेवू शकता. ज्या वेळेला आपला क्लास असेल त्यावेळेला तुम्ही काय करा, ते वॉच लिस्टला लावून ठेवून त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि काढून झाला असेल तर डन म्हणून टाईप करा चॅट बॉक्समध्ये. तर पेअर्स बघा, USD सोबत जे पेअर्स आहेत ते आहेत GPP USD. ब्रोकरचं नाव सांगा ना मॅडम. ब्रोकर माझा, मी ज्याच्याकडे काम करते गेले वर्षभर, तो आहे स्पेस वर्ल्ड कॅपिटल. ओके, GPP USD, युरो USD, AUD USD, NZD USD, USD CAD, USD JPY, USD CHF या USD सोबत पेअर्स आहेत. ओके, क्रॉस करन्सी पेअर्स म्हणजे काय, GPP JPY, GPP CHF, युरो JPY, युरो CHF. ओके, क्रॉस करन्सी का बोलतोय, इथे USD सोबत पेअर नाहीयेत, हे दोन देशांचे पेअर्स आहेत म्हणून याला आपण बोलतो क्रॉस करन्सी पेअर्स. त्यानंतर कमोडिटीज आहेत. XAU USD जी आहे ती गोल्ड आहे. XAU USD जे आहे ते गोल्ड आहे. XAG USD जे आहे ते सिल्वर आहे. आणि XTI USD जे आहे ते क्रूड ऑइल आहे. ओके, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे मला वाटतं स्क्रीनशॉट काढून झाला असेल. हे आहे मोस्ट ट्रेडेड करन्सी पेअर्स. बघा, सगळ्यात जास्त युरो USD करन्सी पेअर मध्ये ट्रेड केला जातो. त्यानंतर USD JPY मध्ये ट्रेड केला जातो. GBP USD, AUD USD, USD CAD, USD CHF, NZD USD, युरो JPY, GBP JPY. ओके, हे मोस्ट ट्रेडेड करन्सी पेअर्स आहेत आणि आपणही स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे तो याच करन्सी पेअरचा आहे. ओके, भरमसाठ करन्सीज आहेत बघा. युरो GPP आहे, AUD JPY आहे, युरो AUD आहे. तुम्ही शोधाल तितक्या करन्सी पेअर्स आहेत. पण 1796 करन्सी पेअर मध्ये ट्रेड करण्यापेक्षा एखादी चांगली चालणारी करन्सी आणि गोल्ड यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे करन्सी मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. ओके, तर आता मी अनम्यूट करते. तुम्हाला जर काही क्वेश्चन क्वेरी असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. हे इथपर्यंत क्लिअर आहे? एक सेकंद दादा.